चिकूला खावायचं नाही. नाही खावत. फक्त तो कुणाच्या अंगावर गेला, कुणाला चावला तर तवा तुम्ही निस्तरायचं. चिकला दररोज खाऊ बसते दररोज ते नसते खुळ झाल्यागत झाले हो. पिल्या जाऊ नको. बिचाऱ्याचा चेहरा बघवना, त्याला समजलं आपल्याला शिक्षा भेटायला लागल्या. आपण जास्त आग्रेस्ताळीपणा केल्यास कोंबड्यांच्या मागे लागला नाही. कोंबड्यांच्या जाऊन उभा शांत राहिला, कोंबड्यासनी बघितलं आणि रिटर्न आला. एक नंबर. सुधार नाही. आणि मी खास आलेली पैलवान दादांची मुलाखत घ्यायला. ते गेली ते दुसऱ्या शेडत, म्हणजे त्या मालकांचा फोन आला. हा, त्याच्यात किरकोळ काम चालू आहे. हा, ते काम करायला गेले. टाकी जरा लिकेज आहे, तिथे मिस्त्री आलाय. ते अजून टाकीच काम नाही झालं व्यवस्थित. आता गोंडाबावून मी गेलेलो भाजीला घेऊन व्यायामला. हा, व्यायाम झाल्यावर पेलवून आलं तिथे जो दुसरा नदी आपण गाठलेला. हा, भाजीवर त्याचं मालक आलं, चल म्हणलं भाजीला बांधून घ्या. लक्ष आलं रे. हा, लक्षात तिथं बांधला गे. तिथं जायला गोंडा दादा तिथनं गेलं काय? गोंडा दादा गेला तिथनं. हा, आणि भाजी आपला झाला अग्रेसिव्ह झाला. आता कसं तर खाद्य ठेवलंय तुम्हाला पण. आता खाद्य म्हणलं खास तर इथं वासावं जरा. ते काय पाण्याची बारड्यांची भरून आणले, पाणी दाखवायचं. भेटाय तुम्ही चक्क असला अंगावाला माझा काप. बाजी काय प्रॉब्लेम बघतोय म्हणणार. तुम्हाला जरा तरी कळतं का किती दिवस झालं मला चालवताय ते काय? अजून 26 दिवस आहे ते मला बाळा. कसं आहे, असंच पाहिजे होतं नव्हता तुम्हाला. 26 दिवस. गोड बोला, गोड. बाळा करू नको तस. व्यायामानं कटाळलंय हो. आता आज काय कसं व्यायाम झालं माहितीये का? हा, आता 2 दिवस झालं पुढे ओढत होतो. परत ती जाण करते ती ग जुनी माणसं आहेत ती. हा, ती म्हणते ती आता पुढे चालू नका. हा, त्याला ती सवय लागली. बरोबर आहे. कमेंट पण आलेली, दादा तुम्ही येसनीलाच दोरी लावून वडत होता ना. हो, ती बंद करा, त्याला चालू दे. हा, मग तेच की आज काय केलं. हम्म, आज मागणं चालत होतो आणि 1 नंबर चालला. आणि त्याला ती सवय आहे का, पहिल्या 50-60 फुटात बाहेर वाढायची. वाळल्यावर लागला की 2 वेळा तसं बाहेर वाढा गेला. हा, मग ते आता ते जे अवधान ते म्हणजे काय, जोपर्यंत त्याच्या लक्षात जात नाही 50-60 फुटात बाहेर आडवं जायचं. हा, तोपर्यंत त्याला अवताना म्हणजे अजून अंगात हायच ती खोड. आहे अजून अंगात साहेब. काय हो, कुठं मारतय. मी काय म्हणणार, आवत वडायला जन्माला आलोय मी पळाय आलोय, मला काय लावलंय. नाही विषय म्हणजे काय आलं ते 50 आता दररोज चालू राहणार नाही, त्या ध्यानात जायचं. तवा ओढत नव्हतो मी, पण रोज आता फक्त 5 मिनिटं 10 मिनिटं असंच करावं. पहिलं काय करत होतो, असं धरून ओढत होतो का, त्यामुळे ते येत होता. आणि परत तिथनं 50 फुटांमध्ये गेला का नाही तो सळा. हा, मग काय विषय नाही, मग सरळ जातोय खाली आणि येतोय पण वर येतोय. फक्त तिथनं गाडी वळली का नाही, हा, असं जातोय 50 फूट आणि एकदम बाहेर पलीकडच्या सरी जायला. मग लय हा लांबडा बांधलाय सो. चालते. मला काय वाटतंय, ही जी आहे ना ही जमिनीत पुरूया. होय नाही, कारण आपला ज्यावेळेस नवीन गोटा होईल त्यावेळेसच काय ती, तोवर काय नको. हा, बाबा पाणी पी. आणि रॉके काय जेव चिडलाय निशांवर. रॉकेट जागा तिथे उड्या मारते, त्या लात माराय बघतोय. काय झालंय, निशान आणि बाजीच्या बकेट मध्ये जाऊन शी करतोय. जातील म्हणलं तरी असं एक प्रकारचं म्हणजे वाईट वाटतंय नाही. आणि आता सवय डोळ्याला काय लागल्या, हितनं जिथे तवर सगळं भरलेलं बघायचं. चावय बघतोय पण अग्रेसिव्ह व्हायला लागले. मी त्या दिवसाला निशाणला चावताना बघितले का, तेव्हापासून मला याची भीती वाटते. मी आल्यावर शांत झालाय तो. काय झालं मगाशी
बघे मला करतोय का तसा. होय चला आपल्याला जायचंय कुठं आज. इस्लामपूरला जायचं आहे. आईंचं औषध आणायचं आहे. श्रीशा मॅडम घरात राहिले त्यांना घेऊन जायचं आहे. मी सांगितलं की श्रीशा का राहिल्यास माझ्यामुळे राहिल्या. म्हणजे तुम्ही स्वतः म्हणता सर असं नाही नाही माझं इथलं आवरलं नाही ग. नाही टायमात पोचलो असतो. हो यो ब्रह्मा मार काय रे शाना नाही. शाना चोळा या मोठी मला चोळा या सारखा. कुठे गेला भारत शेठ निघाला तुम्ही आता दुसरीकडे. तुम्हाला गमल का गमवाय जात काय जाय जात ना म्हणून भेटायला. बघा ह्यो जीव लावतोय आता. ही अशी जीव लावणारी निघाली का नाही वाईट वाटत. ह्यो काय नाही ह्यो हरिण मला हरिण 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 मारत्या. आज काय केलंय ते काय घाण. इकडे शिकिल्या इकडे सगळी शिकिल्या. काय खरं मी नाही बोलत. वैरण बघ किती काय डोळा. मी नाही बोलत आता. होय आला बघा जवळ. मी नाही बोलत बाबांनी हाताची घरी घातली का नाही बोलत तर आणि जवळ जवळ ए खाद्य बंद केल्यापासून जरा फरक दिसायला आला बघ. काटकुळ दिसायला लागलं. हा असंच पाहिजे. पोट आत गेलंय उंची दिसायला लागली. होय रे बाळा. हो माझ्या बाळाला मी हात लावणार नाही म्हणलं वाईट वाटतंय. वाईट वाटतंय तर आणि इकडे बघा सलगरी नाव कवा ठेवायचं रे तुझं. इकडे बघ कॅमेऱ्यात. करूया पोल घेऊया. पब्लिक पोल. 2 नाव सजेस्ट करूया ज्याला जास्त वोटिंग येईल ती नाव फायनल. चला तर दुसरा विषय ह्यो बघा. रायबाची वैरण खतम. सम्राटची वैरण थोडी शिल्लक आहे. भारतची वैरण थोडी शिल्लक आहे. म्हणजे आपल्या म्हणजे आता काय झालं 2 चॅनल झाले. ती युट्यूब चॅनल वरती तुम्ही सांगितलंय की भारत तिकडे जाण्याचा एक काज निघालाय तिकडे. ते कारण सांगितले मेन कारण. लक्ष्मी व्यवस्थित तिला दूध पाजते ना. 1 नंबर उड्या मारत्या. ही ही आगे एक दूध पगळ आहे. आणि सकाळी मी लुटून काढताना कुकर उड्या घेत होते. होय ना. बरं लाईट घालवली नाही वाटत. सगळं दे नाही गे रवत करते त्यात आले. बर गेले लाईट घालवले. चला जाऊया ती बघितलं पाहिजे आपल्याला. अर्जंट काम आहे एक महत्वाचं. तर आम्ही आता इस्लामपूरला का जाणार आहे. माझे डोळे श्रीशाचे आईंचे दाखवायचे. म्हणजे आपलं चेकअप. माझ्या डोळ्याला वारं लागलं तरी त्रास होतोय. आईंच्या डोळ्यांचा काही त्रास आहे. आणि श्रीशा पण म्हणते माझ्या डोळ्याला वारं लागले की मला त्रास होतो. तिथं जरा ब्रह्माला वैरण टाक. ब्रह्मा कुणाच्या अंगावर निघालं. ए चिको हो बघा ना एखाद्याला चावल. टेन्शनची गोष्ट आहे तिले. चिकू गोंडानं काय तू वैरण टाकल्या का नाही का वैरण टाकलेली का विचारा मग. टाकलेली काय बरोबर. अहो तुमची मुलाखत घ्यायची होती तुम्ही गायब. हा मग ते ड्रायव्हरचा फोन आला मग जावं लागलं. हा तेच की. नाही तर मी ठरवलेलं त्यावेळेसच आपलं नॉर्मली काय तर हाय प्रश्न ते विचारूया. सगळ्यांच्याच मनात असतील. आता काय तुम्ही तिकडच्या शेडात जाणार आहे म्हणल्यावर काय माहित कधी येताय काय लवकर. नाही रोज रोज असणार. मी दादांना विचारा सकाळीच आलंय आमचं बोलणं.
बर बर बर. आम्हाला करमणार आहे आम्ही तिकडे गेलो तरी येणार की गोंडा असणार रोज वैरणीला ह्याला काय बैल चालवाय असणार की. बरं बरं बरं. सगळं जे आहे तीच चालणार फक्त ते भारत साथीत तिकडे म्हणजे ते खराब होतंय जरा ते त्यामुळे आमचं काय जास्त मानत नाही. अहो पण आम्हाला पण माहित आहे तुम्ही सगळी एवढी मोठी पावलं एवढा सगळा पसारा घेऊन इकडं ह्यांनी हायत म्हणूनच आलायचा युट्यूब. ते खरंच म्हणजे तुम्ही दोघं बी म्हणजे तुमची अख्खी फॅमिली रॉयल आहे. काहीच नाही आम्हाला म्हणजे कुठलं फक्त ही भारत आहो. श्रीषाची मम्मी बघा इस्लामपुरात चालल्या खरेदी आणि आम्ही गाडीत हाय 2 तास झालं. आई काही दुकानात ठेवत नाहीत काय अग अजून खरेदीच करायचे. ही आता बेडशीटा उशी आणि आता साड्या चालली. दवाखाना मेन कारण होतं दवाखान्याचं तर हे दुसरं चालू केलं. तर मला एकट्याला बसवलाय गाडीत. तुमच्या किती मागे लागलोय. चला की चला येते का लई छान छान साड्यात. चला की हा चला. नाही बाय गाडी काढायला लागेल इथे एक 2 व्हीलर आहे परत पाठीमागे पण हे दुकान समजा उघडलं तर म्हणजे तुम्ही आपलं सोया स्टिक्स वगैरे खात बसलाय. अगे हे नाही तसं रिक्षाला तिला लई भुका लागली त्या म्हणलं काय खायचं तर म्हणतं बाहेर आल्यावर खायलाच लागतं. तिनं काय काय घेतलं खरेदी. आता तर बघा घरात गेल्यावर दाखवूयात पण बेडशीटा वगैरेच आता 2000च्या झाले. आलेलं दवाखान्यात आणि काय चाललंय हे आता आईंचं मॅचिंग सेंटर चाललंय आणि मला पण आई मागं लागली साडी घे दीदीसने आणि मला मग आता त्या बघायचं चाललंय. घेणार आई मला व्हाईट कलरची साडी घ्यायची बघतो जातो वेळ होते. आई तर पुन्हा एकदा निघालेत खरेदी करायला आणि मी जवळजवळ 1-1.5 तास झाले या गाडीत बसले. हाय गे अजून शेडच जायचं आहे. बाहेर शेड नाही ते आता आज सुट्टी व्हायची शेडतलं जाऊन आवरायचं आहे. एक पंप पण घ्यायचा आपल्याला औषध मारायचा कारण की मला ते श्रीशाने कमी युट्यूब चॅनलवरती राकेश जे आपण दाखवतो व्हिडिओमध्ये कायम पाठी पंप असतो त्यांना वेळ नाही. त्यांना जवळजवळ 4 ते 5 दिवस वेळ नाही औषध मारायला आणि आता वातावरण बदललंय पावसाचं वातावरण यायला लागले त्यामुळं आम्हाला औषध मारलं पाहिजे. लागण केल्या तण याच्या आधी औषध मारायचं आता थोडं थोडं तण आले बारक म्हणून आता जाताना एक पंप बघायचा आहे. लागलाच पंप घेऊन जायचं आता उद्याच्याला औषध मारायचं चालू कारण की पर्याय नाही. बघा उद्याच्याला काय होतं आता. तर तुम्ही मगाशी बघितलं ह्यांनी तुमच्या बरोबर शेअर केलं आम्ही इस्लामपूर म्हणजेच ईश्वरपूर मध्ये होतो. तर तिथे नंतर मी ब्लॉग घेतला नाही कारण ह्यांच्या दोन्ही मोबाईलचं चार्जिंग संपलेलं. मग ह्यांनी टाइमपास कसा करणार म्हणून मी हा फोन ठेवलेला. त्याचबरोबर कमेंट्स वगैरे येत राहतात मग हे ते बघत राहतात. नंतर अजून सेटिंग लावायचं चालू आहे आपल्या ह्या चॅनेलचं तर ते सेटिंगचं पण काम चालू आहे आणि त्यामुळे मी काहीच ब्लॉग नाही घेतला. पण आम्ही इस्लामपूर म्हणजेच ईश्वरपूरमध्ये काय काय केलं तर श्रीशाच्या डोळ्याला इन्फेक्शन झाले तर ते डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवलं. इथे डोळ्याच्या वर स्किन इन्फेक्शन झाले तर ते स्किनच्या डॉक्टरांना सुद्धा दाखवलं. आईंच्या पण थोडंसं झाले तर ते पण दाखवलं. नंतर आईंनी साड्यांची खरेदी केली बेडशीटची खरेदी केली. हीच खरेदी आमची किरकोळ वगैरे वगैरे चालू होतं. दुर्गा वाजवू नको बा वगैरे वगैरे चालू होतं तर त्यामुळे भरपूर वेळ झाला. नंतर आम्ही थोडीशी पेटपूजा केली आणि ते सगळं झाल्यानंतर आम्ही घरी आलो आणि मग चिकूला पेडिग्री आणलेली तर ते पण त्याला दिलं आणि हे सगळं मी नाही शूट केलं कारण कसं जरासा आता कॉन्फिडन्स लो झालाय. पहिला कसा हाय होता मी कुठं पण जाऊ दे कॅमेरा चालू ठेवायचे आपल्या त्या चॅनेलचा पण हळूहळू नक्कीच. आणि जसं की म्हणलं ह्यांच्याजवळ मोबाईलच नव्हता तर म्हणून मी हा मोबाईल ठेवलेला कारण इकडचं भैयांचा
किंवा कुणाचा फोन येणार असेल तर ह्या मोबाईलवर येत होता. तर त्यासाठी म्हणून आज जे आपल्या रायबाजवळचं शूट केलेलं आहे, म्हणजे व्हिडिओ घेतलेला आहे, नंतर थोडासा ईश्वरपूरमधला व्हिडिओ घेतलेला आहे, तर हाच आजचा छोटासा व्लॉग तुमच्याबरोबर शेअर झालेला आहे. आणि उद्या मी पैलवान दादांची मुलाखत तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. मुलाखत म्हणजे हेच की जे आपल्या म्हणजे मनात प्रश्न येतात काही, म्हणजे सर्वसामान्य त्यांच्या घरातल्यांच्या विषयी, त्यांच्या नादाविषयी, तर हेच विचारणार आहे. कारण पैलवान दादा आता कसं त्या शेडमध्ये जातील तर नक्कीच त्यांच्या ह्या गोष्टी विचारायच्या राहून जातील आणि ती येतील पण तिथं. पण माझी त्यांची कधी म्हणजे गाठ पडेल नाही पडेल, म्हणून मी उद्याच्याला जाऊन त्यांच्याशी बोलून वगैरे मुलाखत घेऊन ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. मला असं वाटतंय की जे माझ्या मनात प्रश्न आहेत पैलवान दादांच्या विषयी ते तुमच्या पण मनात असतील, तर ते आपण उद्या विचारूया. आणि विचारू का, अजून काय काय प्रश्न विचारावं हे तुम्हाला वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.